पाटील काही आपल्याला सुखाने जगू देणार नाही। तो पाटील आपली जमीन हडपायला पाहतोय। तू यांना का आणलंस आई? अगं काय बोलतेस तू? तुझे बाबा आहेत ते वैर्यासारखे वागले ते माझ्याशी। तू त्यांना जायला सांग। अगं रागाच्या भरात वागले असतील ते तसं, पण त्यांना पश्चाताप झालाय त्याचा। अगं खूप मायेनं भेटायला आलेत ग तुला। तू ही राग मनातनं काढून टाक आता। आई, मी पण त्यांचीच मुलगी आहे। जे त्यांचं ब्रीद तेच माझंही। एकदा तावा मांडला की तो कायमचाच। माझ्या बाबतीत ते जे वागले ते मी कधीच विसरू शकणार नाही आई। निशा, आपल्या दारात आलेले पाहुणे आहेत ते, आणि आलेला पाहुणा आपल्याशी कसाही वागलेला असला तरी त्याचा अपमान करणं ही मोहित्यांच्या घरची रीत नाही। आणि आता तू या घरची सुनेस, त्यामुळे इथल्या चालीरीती आता तुला समजायला हव्या। आलेल्या पाहुण्यांना दारातूनच परत पाठवणं ही मोहित्यांची पद्धत नाही। ताई, आत या। या, ये बसा। मी पाणी आणते। बस ना। वहिनी, आमची निशा थोडी अल्लड आहे, पण तुम्ही तिला सांभाळून घेतलीत, आमचा आब राखलात। तुमचे आभार कसे मानायचे मला कळत नाही। अहो, आभार कसले मानताय? परके आहेत का त्या? आब राखणारच। जुने संबंध आहेत आपले। एकाच गावचे आपण। काय वहिनी, ओळख पटली का? काय? आई बाबा काय म्हणताय ते? खरं बोलतायत ते।
आता तर काय प्रश्नच मिटला. तू कोणाच्या घरी आलेली आहेस हे कळल्यावर फार बरं वाटलं. मला कल्पना आहे मी चुकलो, खूप चुकलो मी. त्यासाठी तू मला क्षमा कर किंवा नको करू, पण एक बाप म्हणून मी माझ्या कर्तव्याला कधीही चुकणार नाही. काय वहिनी, तुम्हाला तर माहीतच आहे आपण आपल्या कर्तव्याला कधी चुकलोय का? मी चहा आणते. पाहिलंस निशा, तुझी सासू किती धोरणी आहे. आता तूही तिच्यासारखा काळ वेळ बघून वागायला शिक. आणि हो, तुझ्या बाबांना माफ कर. आता आता तर सगळं तुझ्या मनासारखं झालंय ना. आणि हे काय, जावई बापू झोपलेत अजून? अगं आई, ते जावई नाहीत तुझे, समीर आहे तो, शेखरचा धाकटा भाऊ, माझा दीर. असं, जावई बापू कुठे आहेत? अहो शेखर म्हणा, जावई बापू काय, एवढासा छोटासा पाहिला होता त्याला. कुठे आहे तो? इतक्या छान मूड मध्ये आलोत आपण आणि इथं साधं प्रेमाने स्वागत सुद्धा करायला कोणी नाहीये. निशाशी इतक्या तडकाफडकी लग्न करून मी चूक तर केली नाही ना. आज हनीमून नंतरचा पहिला दिवस आणि तिने असं रिॲक्ट करावं. तिला घरची सगळी परिस्थिती तर माहितीच आहे, मग तिने असं का वागावं? निशाशी लग्न करून मी घरातले प्रॉब्लेम्स वाढवत तर नाहीये ना. हा धक्का कसा पचवू मी? आई जगदंबे, एवढा का भयंकर फटका दिलायस तू मला? काय पाप केलंय मी? हे सगळं माझ्या शक्ती पलीकडचे ग. माझ्या वैऱ्यालाच माझ्या समोर व्याही म्हणून उभं केलंस तू. माझाच मुलगा, माझीच सून. पण आता हे सगळे आपले की परके? भयंकर आहे. जिवंतपणे मरण दिलेस तू मला. वहिनी, खूप अवघड वेळ आली आपल्यावर. तुमच्या कुटुंबावर दुःखाची कुऱ्हाड कोसळली ती पाटलांमुळेच. मला माहिती आहे, पाटलांमुळे तुम्हाला खूप काही भोगावं लागलंय. पण हे बघा, ह्या सगळ्यात निशाचा खरंच काही दोष नाहीये हो. तिच्या वडिलांच्या कर्माची शिक्षा तुम्ही तिला नका देऊ. मी पदर. ताई, पदर काय पसरताय? यात निशाचाच काय, तुमचाही काही दोष नाही. तुम्ही किती हतबल आहात त्यांच्या पुढे माहित आहे मला. निशाशी मीही अडी ठेवून वागले, तर माझ्यात आणि तुमच्या नवऱ्यात फरक तो काय? तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. निशा माझी सूनच नाही, मुलगी आहे असं समजा.
मुलगी? कोणाची मुलगी? तुम्ही सर जाहीर केलंय ना तुमची मुलगी मेलीये म्हणून? असं बोलू नको ग, नको बोलू असं. अशी माया दाखवूनच मला कोंडून ठेवलं तुम्ही. पण हे सगळं खोटं आहे. ही मायाही खोटी आहे. त्यामुळे कृपा करून मला कधीही भेटायला येऊ नका आणि ही मायाही दाखवू नका. माझे खरे बाबा आता फक्त माझ्या आठवणीतच असू दे. तुम्ही नका बोलू माझ्याशी. काय काय स्वप्न बघून आलो होतो, काय काय ठरवून आलो होतो, पण काय झालं? घ्या चहा. नको, चहा नको. खरं म्हणजे काहीच नको. ह्या घरात आम्हाला काहीच किंमत नाही हे कळलंय मला. असं म्हणतात ना की मुलीला मूल झाल्याशिवाय तिच्या घरचं पाणी सुद्धा प्यायचं नसतं. चला. वहिनी, आता काय बोलू मी? तुम्ही तर सगळं जाणताच. हे बघा, झालं गेलं विसरून जाऊया आणि मुलांचं सुख पाहूया. निशा बेटा, तुझ्यासाठी आहेर आणलाय. नकोय मला ते आई. निशा, तुझ्या वडिलांचा राग तू? नाही आई, मला काहीही नकोय आई. वहिनी, तुम्ही तरी समजवा ना तिला. जाऊ दे, लहान आहे अजून, येईल समजूत हळूहळू. निदान निदान मला तुमचा तरी मान करू द्या. नाही ताई, निशाची आई म्हणून मी हा मान राखलाही असता, पण काही अपमान कधीही पुसले जात नाहीत. आणि काही जखमा मरेपर्यंत ताज्या राहतात. माफ करा मला, मी तुमचा आहेर नाही स्वीकारू शकत. थांबा ताई. भरल्या घरातून सवाष्णीला कुंकू लावल्याशिवाय परत पाठवायची रीत नाही आमची. घाबरू नका ताई, मी अशीच उगाचच नवऱ्याच्या नावाने कुंकू लावून फिरत नाही.
माझं कुंकू आजही सुरक्षित आहे. बाबा काय झालं? हा का? अरे हात घार आहे. वाह, ताप उतरला तुमचा. घामाघूम झालात ना, बरं आलं. त्यामुळे ताप उतरला. चिकचिक होते ना, मी कपडे बदलतो तुमचे. हा बसा. नारायण नारायण नारायण. या अर्जुन पाटलाचा घात करून डोळं वर करून उभा राहतो. कसला कागद आहे हा? कागद म्हणतोय की नारायणनं आपली शेत जमीन अर्जुनरावांना विकली. पाटील चालते वा. माझे खरे बाबा आता फक्त माझ्या आठवणीतच असू दे. तुम्ही नका बोलू माझ्याशी. नाही 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 नाही, हा अर्जुन पाटील मात खात नाही, कधीच नाही. मानच मोडतो त्या जित्ती झालेल्या भूतावळीची. काय समजते कोणती वसुधा स्वतःला? जावई म्हणून त्या दीड दमडीच्या पोराला माझ्या उरावर बसवते काय? माझ्या उरावर? माझ्या उरावर नाही, शेपटीवर पाय दिलायस तू वसुधा. आता भरले तुझे दिवस. रंगराव, तुला वचन देतो रंगराव, हा तुझा भाऊ आता गप्प राहणार नाही. त्या नारायणनं आधी तुला माझ्यापासून हिसकावलं आणि आता माझ्या पोरीला सून करण्यापर्यंत मजल गेली त्याची. आकाश पाताळ एक करीन रंगराव, आकाश पाताळ एक करीन, पण नारायण आणि त्याच्या परिवाराला नरकाचा रस्ता नाही दाखवला ना, तर अर्जुन पाटील म्हणून नाव नाही लावणार. आता ह्या माझ्या जगण्याला एकच कारण, त्या नारायणच्या वंशाचा सर्वनाश. बस. डाव टाकणार फक्त त्याच्यासाठी, आणि हा डाव हा अर्जुनराव जिंकणार. हा डाव हा अर्जुनराव जिंकणारच.